न्यूज। कुलजमात विफाकची प्रेषित मोहम्मद यांच्या अवमानावर तीव्र नाराजी, राष्ट्रपतींना पाठवले निवेदन। प्रतिनिधी सय्यद मतीन। अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या होत असलेल्या अवमानजनक घटनांविरोधात कुलजमात विफाक महाराष्ट्र शाखा यवतमाळने आज तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे। या निषेधाचा भाग म्हणून बुधवार 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदने सादर करण्यात आले। यवतमाळातही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे निवेदन माननीय राष्ट्रपती यांना पाठवण्यात आले। दुपारी निवासी जिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी हे निवेदन स्वीकारले। कुलजमात विफाकने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे की देशात पैगंबर मोहम्मद यांचा अपमान करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, ज्या अत्यंत दुर्दैवी आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आहेत। यामुळे मुस्लिम समुदायाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या आहेत। निवेदनात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याची अंमलबजावणी यातील विषमतेवर भर देण्यात आलाय। प्रेषित यांच्यावर प्रेम व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना तुरुंगात टाकले जात असताना दुसरीकडे जाणून बुजून अवमान करणारे लोक मोकाट फिरत आहेत। कायद्याची ही निवडक अंमलबजावणी न्याय आणि शांततेच्या तत्वांचे उल्लंघन करत असल्याचे निवेदनात नमूद आहे। कुलजमात विफाकने या गंभीर विषयावर तातडीने लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि समाजातील सौहार्द राखण्यासाठी सरकारला ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे। निवेदनामध्ये प्रेषित मोहम्मद यांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या शक्तींना पायबंद घालण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदन सादर करताना उपस्थित कार्यकर्ते ॲडव्होकेट इम्रान देशमुख, डॉक्टर मुजीब शेख, ॲडव्होकेट नासिर खिलजी, ॲडव्होकेट जुनेद खान, ॲडव्होकेट फसिह शेख, मौली सय्यद शारिक अली, मुफ्ती एजाज शमसी, मुफ्ती सोहेल नदवी, हाफिज मुमताज, शकील अहमद किजर, हाफिज मोहम्मद अनीस, मो शकील अहमद, साजिद खान पटेल, निसार फारुकी, मुश्ताक गौरी, खलील अहमद, अली इम्रान, अशरफ खान, मोहसिन शादाब, शाकिर शेख, मकसूद अली, वसीम शेख, जुबेर मलनस, शकील जोया, अमीर अहमद आणि फरान शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.